नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, नाहीतर 2024 ला राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार। फडणवीसांनी कितीही गणित करू द्या, मी फेल करणार। जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा। जरांगे अहंकाराने बोलतात, त्यांना अशी भाषा वापरायला नको। आरक्षण नको तर टीव्हीवर दिसण्यासाठी जरांगे असं वागतात, असं दिसतंय। परिणय फुकेंची टीका। सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा बांधवांचं उपोषण। तहसील कार्यालयासमोर ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनोखं आंदोलन। नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये मराठा समाजाचं साखळी उपोषण। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण। अंतरवाली सराटी छत्रपती संभाजीनगर विभागाचे माजी आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट। आर्दड घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार। दक्षिण सोलापूरमध्ये विद्यमान आमदार सुभाष देशमुखांबाबत स्थानिक भाजपात नाराजी। सोलापूर महापालिकेच्या भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी मिळण्यासाठी पाठिंबा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू। वाशिममध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेत अध्यक्ष ज्योती मेटेंकडून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात। जळगावच्या एरंडोलमधील शिंदे गटाच्या शहर प्रमुखासह उपजिल्हा प्रमुखांचा राजीनामा। उपजिल्हा प्रमुख राजेंद्र चौधरी आणि शहर प्रमुख आनंदा चौधरींचा राजीनामा। आमदारांवर नाराजी असल्याने शिंदे गटाला रामराम। परभणीच्या जिल्हा कार्यालयात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न। निधी मिळत नसल्याने विषप्राशन। पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। गडचिरोली विधानसभेसाठी जागा वाटपात रस्सीखेच। आमदार देवराव होळी यांच्याकडून विजय संकल्प 2024 रथयात्रेचं उद्घाटन। सलील देशमुख मोर्शीतून निवडणूक लढण्यास तयार। काटोल विधानसभेत अनिल देशमुख यांच्या समोरचा पेच सुटण्याची शक्यता। काटोलवरचा दावा सोडत सलील देशमुख हे मोर्शीतून लढण्यास आता इच्छुक आहेत। धुळ्यात आमदार कुणाल पाटलांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। बॅनरवर भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख। सोलापूरच्या माढ्यातील टेंभुर्णीत मवियाचे नेते एकवटले। कुणाला उमेदवारी मिळेल याचं एक दिलाने काम करण्याचा निर्धार। माढा तालुक्यातील मवियाच्या इच्छुक नेत्यांची टेंभुर्णीतील महादेव मंदिरात बैठक। कोपरगावात काळे कोल्हेंमध्ये शाब्दिक वार पलटवार आणि श्रेयवाद। चांगल्या कामांना आडवे येणाऱ्या विरोधकांना निवडणुकीत गाडून टाका। दादा गटाच्या आशुतोष काळेंचं वक्तव्य। तर जो गाडतो तो दुपटीने उगवतो, विवेक कोल्हेंचा पलटवार। सोलापूरच्या माढामध्ये काँग्रेसकडून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्याचा निषेध। संजय गायकवाड यांना मोक्का लावून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधातील साताऱ्यातील काँग्रेसकडून निषेध। सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास राजीनामा देणार। 24 आदिवासी आमदारांसह मीही राजीनामा देणार। हिरामण खोसकर यांचा सरकारला इशारा। आदिवासी समाजात आम्हाला 46वी जात नको। धनगर समाजाने आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी करू नये, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। तर सोमवारी आदिवासी समाजातील संघटना मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची झिरवाळांची माहिती। नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी काम करत नसल्याचा ठपका ठेवत उत्तर महाराष्ट्रातील 25 आमदार आणि मंत्र्यांना साडीचोळीचा आहेर। खानदेश हितसंग्राम संघटनेकडून आमदार आणि मंत्र्यांना साडीचोळीचा आहेर। नागपूर महाज्योती कार्यालयासमोर पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचं आंदोलन। यावर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती देण्याची मागणी। काटोल तहसील कार्यालयाच्या गेटवर शेतकऱ्यांनी बैल बांधली। केरे खापरी येथील पिकाच्या नुकसान भरपाईसाठी तहसील कार्यालयात चक्रा मारून प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संतप्त। गेट बंद केल्याने तहसीलदारांसह कर्मचारी अडकले। नांदेडच्या हदगाव तहसील कार्यालयावर स्वराज्य पक्षाच्या बैलगाडी आक्रोश मोर्चा। आक्रोश मोर्चात 200 बैलगाड्यांचा सहभाग। मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर वळू सोडण्याचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या लासूर रेल्वे स्थानकात रास्ता रोको आंदोलन। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको। लासूर रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी। राजू शेट्टी यांनी घेतली साखर आयुक्तांची भेट। केंद्र सरकारकडून साखर अध्यादेशामध्ये धोरणात्मक बदल करण्याच्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याची मागणी। नवीन अध्यादेशासाठी विविध सूचना सुचवल्या।
वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांची भेट. सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमाची पाहणी करत जाणून घेतली माहिती. जळगावच्या एरंडोल येथे डीडीसीपी महाविद्यालयात रुपाली चाकणकर यांचा मेळावा. तालुक्यातील विद्यार्थिनींसह महिलांसोबत विविध विषयांवर साधला संवाद. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. शिवसेना पदाधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे दाखल करण्याची मागणी. बुलढाण्यात उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 26 स्मारकांचं उद्घाटन. नगरपालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर महाविकास आघाडीचा आक्षेप. पत्रिकेवरील सर्व जातीय महापुरुष या शब्दावर मवियाचा आक्षेप. जळगावच्या चाळीसगावमधील शिंदे ग्रामपंचायतीसमोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण. पगार, राहणीमान भत्ता आणि भविष्य निर्वाह निधी थकीत असल्याने सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक. साताऱ्याच्या कराडमधील रयत सहकारी साखर कारखान्याला स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचं नाव. कारखान्याच्या वार्षिक सभेत एकमताने ठराव मंजूर. गणेशोत्सवानंतर कोल्हापूरकरांना नवरात्र उत्सवाचे वेध. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात तयारीला वेग. पश्चिम देवस्थान समितीकडून शिखरांच्या रंगरंगोटीला आणि स्वच्छतेच्या कामाला सुरुवात. बुलढाण्यातील पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याचं अनावरण करू नये, अन्यथा दुर्घटना झाल्यास मुख्यमंत्री जबाबदार राहतील. मविया नेत्यांचा इशारा. जळगावच्या चाळीसगाव शहरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची गर्गे आर्ट गॅलरीकडून पाहणी. पालिकेला पुतळ्याला तडे गेल्याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाकडून दखल. ठाण्याच्या भिवंडीत ईद मिलादुन्नबी सणानिमित्त मिरवणूक आयोजित. मिरवणुकीत मुस्लिम बांधवांची उपस्थिती. जळगावच्या धरणगावातील खत्री गल्लीच्या राजाची मिरवणूक उत्साहात संपन्न. ढोल आणि लेझिमचा ठेका धरत मिरवणुकीत थोरा मोठ्यांसह सर्वांचा सहभाग. तरखेडच्या साबोडी राजगुरुनगर मार्गावरील विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांसह बस अडवून राजगुरुनगर आगारा विरोधात आंदोलन. एसटी बसच्या कमी फेऱ्या आणि बस वेळेवर येत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल. बीडच्या दगडी शहाजहानपूर गावात विविध विकास कामं सुरू, मात्र काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत उपसरपंच मुकुंद धुताडमल यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण. जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आदिवासी कोळी समाजाचं ठिय्या आंदोलन. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आंदोलन. सांगलीच्या शिराळ्यातील चांदोली धरण 100% भरण्याच्या मार्गावर. धरणात 34.21 टीएमसी पाणीसाठा निर्माण. जळगावच्या भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे तूर, उडीद, कपाशी पिकाला फटका बसण्याची शक्यता. परभणीतील येलदरी जलाशय 80% भरलं. परभणीकरांची पाण्याची चिंता मिटली. सोलापूरच्या करमाळ्यातील मांगी तलाव 99.60% भरला. तलाव भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. जळगावच्या अकलूज धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून 9323 क्युसेकने पाण्याचा तापी नदीपात्रात विसर्ग. भंडारा जिल्ह्यातील लेंडीजरी येथील नागरिक 5 महिन्यांपासून पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून महिलांना पाणी आणण्याची वेळ. ई पीक पाहणीसाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांनी तात्काळ ई पीक नोंदणी करण्याचे भंडारा कृषी विभागाचे आदेश. सीमावर्ती भागात असलेल्या मध्य प्रदेशच्या खेतिया बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात. कापसाला प्रति क्विंटल 7,500 रुपयांचा दर. कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतील चोरीच्या अनेक घटना. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून मोबाईल, पर्स आणि दागिने लंपास. जवळपास 500 जणांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी.